आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तर जो मोदी के साथ नहीं उनको जनता का साथ नहीं, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। अरे बाबा, एक लक्षात ठेवा, जो मोदी जी के साथ नहीं उसको जनता का साथ नहीं, जो मोदी जी के साथ नहीं उसको जनता का साथ नहीं। जागावाटपा शिंदेना घेण्याचा आणि कमजोर करण्याचा प्रयत्न राजकारण करा, पण सोबत येणाऱ्यांसोबत घातपात नको, बच्चू कडूंची भाजपवर जोरदार टीका। पण ते शिंदे साहेबांना थोडासा घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो या सगळ्या राजनीतीमध्ये। तुम्ही सांगा, शिंदे साहेब आले सरकारमध्ये, इतर पक्षाची गरज नव्हती। पुन्हा अजितदादांना तुम्ही घेतलंय, अशोकराव चव्हाणांना घेतलं, राज ठाकरेवर तुम्ही प्रयोग केला। माझं असं म्हणणं आहे का राजकारण जरूर करावं, पण सोबत घेणाऱ्यासोबत घात करू नये। राणा दहीहंडी आणि होळीचे कार्यक्रम सोडून कुठेही जात नाही। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण अद्यापही प्रलंबित, बच्चू कडूंची राणांवर टीका। आचरपूरले ते आल्या होत्या तर तेव्हा काय म्हणते ते गोविंदाचा कार्यक्रम होता। मेळघाटले त्या होळीला जातात, त्याच्याशिवाय करसगावला गेले, आपण मोठं गाव आहे शिरसगाव कसब्याला कधी गेले, घाटलाड गेले कधी गेले, कुठेच नाही। ठाकरे गटाचे 8 आमदार माझ्या संपर्कात, शिंदे गटाचे नेते उदय सामंतांचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंची 8 आमदारांसोबत भेट घडवून देणार असाही दावा। आमदार जे उरलेले आहेत उबाठामधले, त्यातले 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत। शिंदे साहेबांच्या नंतर माझ्या संपर्कात आहेत, मी शिंदे साहेबांची भेट घालून देणार। याच्यावर त्यांना क्लॅरिफिकेशन विचारा ना। 8 आमदार मोजून नावं पण पाहिजे तर सांगतो। तर उदय सामंतांचा आकडा चुकलाय, 8 नाही 80 आमदार असतील। उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांची खोचक टीका। उदय सामंतांनी आपल्या घरातील भावाकडे पाहावं असाही दिला सल्ला। उदय सामंतांनी असं सांगितलं 8 आमदार नाही, ते आकडा चुकलाय, 80 आमदार असतील, 80 आमदार असतील बरं का। आपल्या घरात आपल्या भावाकडे आधी पहा म्हणावं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम, उदय सामंत यांचं वक्तव्य। तर शिंदेना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांची माघाराची पोस्ट, उदय सामंतांचं वक्तव्य। तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट, आमची बैठक झाल्यानंतर आता आहे का मला माहित नाही, ट्विट काढले, ते काढलं ना। तर राणेंनी दम दिल्यानं किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली, वैभव नाईकांची टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी कशा पद्धतीने दम दिला, कशा पद्धतीने त्यांची लायकी काढली, हे संपूर्ण या कोकणातील जनतेने बघितलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना व्हायला आम्हाला हवाय। विनायक राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील, संजय राऊतांचा राणेंना टोला। आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो। आम्हाला हाच सामना पाहिजे, आम्हाला हाच सामना पाहिजे। नारायण राणेंचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून स्वागत। एकीकडे नारायण राणेंकडून शक्ती प्रदर्शन, दुसरीकडे उदय सामंतांकडून जागेवर दावा कायम।